5 दिवसाच्या प्रचंड विरहानंतर आपण भेटत आहात आपल्या लेकरांना. केवढा मोठा विरह आहे. आणि मग आता लक्षात आलं असेल की किती जपलंय. आमचा काळ होता, माझ्या आईवडिलांच्या पोटी आम्ही 9 जण लेकरं होतो. मी सगळ्यात शेवटचा डबा. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी असं म्हणत होते पूर्वी की विवेकानंद त्यांच्या आईचे 8वे, जगदीशचंद्र बोस 7वे. म्हणजे जी लेकरं पूर्वीच्या आईवडिलांना 7वी 8वी होती ती असामान्य झाली. पण आता हम तो हमारा एक बजाज असल्यामुळे असामान्य बाळं तयार व्हायला तयार नाही. विवेकानंद, जगदीशचंद्र बोस, डॉक्टर अब्दुल कलाम व्हायला तयार नाही. त्याचं कारण काय आहे ते आता लक्षात आलं. एकाच स्कूलामध्ये आम्हाला सगळेजण हवे असतात. सोनू निगमला ऐकलं की सोनू निगम कोणाचं, काळे ऐकलं की त्या काळेला अनुभव असतात. आमच्यामध्ये क्रिकेटर कुठला बघितला की क्रिकेटर. एकाच मुलामध्ये सगळे व्यक्तिमत्व सामाविक असतात. कारण एकच बाळ असल्यामुळे उठल्यापासून झोपेपर्यंत त्याच्यावर सगळ्यांचं लक्ष असतं. आणि त्याचा परिणाम 5 दिवसाचा विरह सुद्धा सर्व होतो. रोज संध्याकाळी आठवण झाली असेल, फोन करावासा वाटला असेल. उगाच मागच्या आमच्या घाणेवाडीच्या शिबिराला एका खूप मोठ्या अधिकाऱ्याचा मुलगा असतो आणि कमोडची सोय नव्हती. त्यावेळेला सोयच नव्हती. चिराची संडास होती, सरे पडलेले होते. त्याला 3 दिवस शीत झाली. त्याच्या पोटात लागलं दुख आहे. तो मला म्हटला की काका मी जातो. मी म्हटलं बाला विचार. बा भारी होता. वडील म्हटले पोट पुसून मेला तरी चालेल पण त्याला सोडून नको. आणि मग तो अर्ध्या तासात जाऊन त्याच सराच्या संडेमध्ये संडासमध्ये जाऊन आला. म्हणलं साहेब काका मी मोकळा झालो. आम्ही सगळेजण जगण्याच्या गडबडीमध्ये व्यवस्थेला खूप महत्व देतो. व्यवस्था आहे का, व्यवस्था आहे का. गेल्या वर्षी 2 मुली याच शिबिरामध्ये आल्या. त्याही खूप मोठ्या अधिकाऱ्यांच्या. पण दोघी एकट्याच असल्यामुळे त्यांच्याकडे प्रचंड ऍटिट्यूड होता. पालकांचे काही प्रकार आहेत, त्या प्रकारामध्ये जाता जाता काही आढावा घेईल. पण त्या रूममध्ये राहिलं काय खूप विचित्र वाटत. म्हणजे ते संगोपन करत असताना त्याला जे द्यायला पाहिजे त्या लेकरांना दिलं नाही गेलं. कारण पालकांच्या शास्त्रीय पद्धतीनं पालकत्व आता खूप सिद्ध होता. पण त्या लेकराच्या गाडीमध्ये कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजे. त्याचा शारीरिक विकास, त्याचा मानसिक विकास, त्याचा भावनिक विकास, त्याचा बौद्धिक विकास आणि त्याचा आध्यात्मिक विकास. म्हणजे या 5 गोष्टीमध्ये त्याचं व्यक्तिमत्व घडलं पाहिजे. शरीराला तो कसा असला पाहिजे, तो उभा कसा राहिला पाहिजे, तो चालला कसा पाहिजे, त्याचे हावभाव कसे असले पाहिजे, त्याचं गेस्चर कसं असलं पाहिजे. त्याचा जो एकंदरीत साक्षर जो आहे तो साक्षर कसा असला पाहिजे. म्हणजे उभा राहताना कित्येक कॉलेजमध्ये मी कधीतरी जातो व्याख्यानाला जाताना या लेकरांनी टाईट पॅन्ट घातलेली असते, जीन्स घातलेली असते. उभाच राहता येईल. आपला मुद्दा आहे की शारीरिक विकास, मानसिक विकास. मानसिक विकासामध्ये तो ताण किती सहन करतो. त्याच्या आयुष्यामध्ये ज्या प्रतिकूल गोष्टी येतात, जगत असतात, जगण्याच्या संघर्षामध्ये म्हणजे शरीराचा ताण दिला तर. माझा मुलगा ज्ञानप्रबोधिनी नावाच्या पुण्याच्या शाळेमध्ये होता. त्यांना ट्रेकिंगला घेऊन गेलं जायचं आणि मग जेवण 4-4 वाजेपर्यंत दिलंच नाही जायचं. म्हणजे त्यांना चालायला सुरुवात करायची तर ती 4 वाजेपर्यंत मुलं चालत राहायची. पण 4-5 वाजता मुलांची जेवणाची वेळ सकाळची असेल तर दिलं जायचं. आणि मग त्याच्यातून तपासलं जायचं की तो मानसिक ताण, शरीराचा आणि मनाचा ताण ते लेकरं सहन किती करतायत. की जशी आता येणारी परिस्थिती आहे भविष्यामध्ये ती तर खूप कठीण आहे. 2050 साली लेकरं तरुण असतील, कर्तव्याच्या क्षेत्रामध्ये ते असतील. 2050 सालची आव्हानं मानसिक दृष्ट्या पेलण्याच्या दृष्टीने ती कशी. म्हणजे आता असं म्हटलंय की जग इतकं गतिमान आहे आणि होणार आहे भविष्यामध्ये. माणसाच्या जगामध्ये तीच लेकरं टिकतील की ज्यांना मानसिक ताण सहन करण्याची शक्ती असेल. पण ती जर नसेल त्या लेकरांच्या मध्ये, खूपच सुरक्षिततेच्या कवचामध्ये आम्ही ठेवली तर ती त्याला नाही मानू. मग मानसिक तणाव सहन करण्याची शक्ती या 5 दिवसामध्ये
आमच्या दिदीने सांभाळली खूप छान, पण हेतू त्याच्यात होता की तोही ताण आईवडिलांच्या पासून दूर राहण्याचा ताण त्याला सहन करता येतो. तिसरा आहे त्यांचा भावनिक विकास. म्हणजे त्यांना दुसऱ्याच्या विषयी सहानुभूती आहे का? म्हणजे बाबा बोलकरांची एक लावण्य रेखा नावाची कविता आहे. त्या कवितेमध्ये बाबा असं म्हणतात की तेच डोळे लेखने जे कोणीती साऱ्या ओढीती दुःखे जनांच्या साठीती नेत्र करा. डोळे देखणे कोणते आहेत? आयब्रो केलेले डोळे देखणे असतील, रेबांचा लॉगर घातलेले डोळे देखणे असतील. ज्या डोळ्यामध्ये दुसऱ्याच्या दुःखाने टचकन पाणी येतं ते डोळे देखणे. मायबापानं जग चालतं ना ते प्रेमानं चालतं, जिवाळ्यावर चालतं, संवेदनांच्यावर चालतं. आणि आपली लेकरं अशी नसतील सुखदुःखामध्ये, दुसऱ्याच्या सुखदुःखामध्ये म्हणजे पर दुःखे दुःखी आणि पर सुखे सुखी, दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानणारी आणि दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख मानणारी अशी लेकरं नसतील तर ती ओलाव्यानं जगूच नाही शकणार, ती वृक्षपणे जगतील. तर त्यांचा विकास आहे भावनिक विकास. जसं या बघा या लेखी बघितल्या तुम्ही 5 दिवसाचा त्याग करून त्यांच्या नाट्यगोत्याच्या नसणाऱ्या लेकरांना त्यांनी खूप मनापासून सांभाळलं. याला म्हणायचं भावनिक विकास. कधीतरी तुमच्या मनामध्ये आलं पाहिजे की तुमच्या लेकी आहे त्या 10 वर्षानंतर त्या मुलीच्या ठिकाणी माझी मुलगी असेल का, हे जर तुमच्या मनामध्ये आलं तर समजून चला की भावनिक विकासाला तुम्ही सुरुवात केली ही तिथं असेल. दुसऱ्याचं सुख वृद्धिंगत व्हावं यासाठी मी माझा आजचा क्षण देतो आहे, त्याग करतो आहे. पुढचा बौद्धिक विकास. बुद्धिमत्ता अनेक प्रकारच्या, त्यामध्ये तुमच्या लेकराला जी बुद्धिमत्ता दिली असेल त्या बुद्धिमत्तेला इथं शिबिरामध्ये आणि जगामध्ये त्याला संधी आणि वाव मिळणार आहे. मी सर्व दिवशी जाता जाता बुद्धिमत्ता ज्या आहेत की ज्या 8 प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत त्याच्याविषयी जाता जाता फक्त एक 1-1.5 मिनिटामध्ये सांगतो की आपली लेकरं जाता जाता तपासा आपल्या लेकरांची बुद्धिमत्ता कोणती. पहिली बुद्धिमत्ता आहे भाषिक बुद्धिमत्ता. ही मुलं कशी असतात? खपाडी असतात. पिक्चर बघून आले, कार्यक्रमात आले, कुठनं बाहेर आले की निवांत थांबा मारत असतात, घरात खूप बोलत असतात, त्यांच्याकडे शब्दसाठा प्रचंड असतो. आता घरी गेल्यानंतर 5 दिवसाचं त्यांचं हे मटेरियल घरी तुम्हाला सांगून सांगून संपायला 4 दिवस त्यांना लागतील. समजून चालायचं त्याचं भाषिक बुद्धिमत्ता. मग ती ताई कशी म्हटली, मग ती तसं होतं, मग झोपताना असं झालं, मग उठल्यानंतर असं झालं. निवांत तुमच्या बरोबर गप्पा मारणारी असेल, तिचं भांडवल संपलं नाही 4-5 दिवसामध्ये त्याचं, तर समजून चालायचं की त्याची भाषिक बुद्धिमत्ता चांगली आहे. मग त्याला स्वामीदादा व्हायचं, मग त्याला आकाशदादा व्हायचं. त्यानं भविष्यामध्ये हातात माईक घेतला, इतरांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी त्याने आपली शब्दांची आणि भाषेची क्षमता वापरायची. भाषिक बुद्धिमत्ता. पुढची बुद्धिमत्ता आहे तिला तार्किक किंवा गणितीय बुद्धिमत्ता असते. त्याला साहित्य आणायला पाठवलं, किराणा सामान आणायला पाठवलं, काही सामान आणायला पाठवलं, ते बरोबर आणलंय आणि हिशोब सुद्धा बरोबर देते. जितके पैसे इतके रुपये. याचे तर्क भारी असतात. तुमच्याशी बोलत असताना ते सांगताना तर्काने सांगत असते, लॉजिक चांगलं असतं. म्हणजे मेंदूच्या भाषेत सांगायचं झालं तर त्याचा डावा मेंदू पॉवरफुल असतो. म्हणजे चालताना सुद्धा हे गणितातच चालतंय, भूमितीतच चालतंय, बोलताना सुद्धा तसं. हिशोबातच काय नसते, हिशोबाशिवाय एका आयुष्यात काय नसते. ते जर धंदा करणार असेल भविष्यामध्ये तर ते बरोबर हिशोब सांगते, याचं कसं त्याचं कसं. जर हे असेल तर त्या लेकराला भविष्यामध्ये बिझनेसमध्ये पाठवायला हरकत नाही, हिशोब सांगत असेल. गणित हा अवघड विषय मला माझ्या आयुष्यामध्ये कधी जमला. मी 10वीला तर पाठ करून गणित पास झालं, 52 मार्क आहे बरोबर. गुरुजी नाही माझी दया आली. असा गणिताचा एखादा माणूस मला माझ्या आयुष्यामध्ये भेटला. गणिताचे प्राध्यापक आहे, गणिताचे शिक्षक आहे, असं कुणी मला समोर कुणी ओळख करून दिली की मला तो परग्रहावरचा माणूस असा एकदम बुद्धिमान, प्रचंड बुद्धिमान. निसर्ग देताना सगळ्यांना सगळं नाही देत, काही जणांना देतो. शिवछत्रपतींना सगळं दिलं, अष्टावधानी बुद्धिमत्ता होती. शिवनेरीमध्ये जन्म, शिवनेरीमध्ये बालपण आणि शपथ मात्र शिवनेरी पासून 200 किलोमीटर दूर रोहिडेश्वर. 16व्या वर्षी सोपं आहे का काम? शिवनेरी ते रोहिडेश्वर 200 किलोमीटर. आणि परिस्थिती त्यावेळेस आता मोबाईलमध्ये आता मार्गदर्शन करायला असताना सुद्धा शिवगड लिंक सापडत नाही. त्यावेळेला ते कसं सापडत असेल, लेकरं जमा कशी केली असते, 16व्या वर्षी तोरणा किल्ला कसा घेतला असेल, अष्टावधानी बुद्धिमत्ता. खरं हे स्वप्न असतं प्रत्येक आई बापाचं की माझ्या
जन्माला आहे, माझ्या पोटी ज्ञानेश्वरी जन्माला आहे, माझं लेकरू आहे ते त्या गुणवत्तेचं असावं असं प्रत्येक आई वडिलांना वाटतं की नाही मनातल्या मनात. पण ते वाटत असताना त्याला तो प्रतिसाद आम्ही देत नाही. गणितीय बुद्धिमत्ता. पुढची बुद्धिमत्ता आहे ती अवकाशीय बुद्धिमत्ता. याची चित्रकला चांगली असते, याची शिल्पकला चांगली असते. पण चित्रकले आणि शिल्पकलेमध्ये त्याला रंगसंगती कळते, त्याला त्या दगडामध्ये नेमकी कोणती मूर्ती आहे ते त्याच्या लक्षात येते. मी एक खूप परमनंट आणि खूप छान उदाहरण, एकेना नावाचा रशियाचा चित्रकार, त्याला दोन्ही हात नव्हते आणि त्याच्या असं लक्षात आलं की मी चित्रकार म्हणून जन्माला. दोन्ही हात नसताना माणूस चित्रकार होऊ शकतो. मग त्यानं ठरवलं की मला चित्र येत आहे, ती साकार करायचे. मग त्यानं सुरुवात केली तपश्चर्येला. आपल्या तोंडामध्ये पेन्सिल त्यानं पडलं, कागद भिंतीला लावला आणि तपश्चर्या त्याची सुरू झाली. 3 वर्षानंतर त्याची चित्र बरोबर येऊ लागली. उभ्या रेषा, आडव्या रेषा, गोल रेषा, आणि 3 वर्षानंतर त्याचं चित्र बरोबर येऊ लागलं. 3 वर्षाची तपश्चर्या पूर्ण झाली, रेखाचित्र त्याची यायला लागली. मग त्याला त्याच्यामध्ये रंग भरता येईल. मग त्यानं ठरवलं की आता रंग भरायची, तर पुन्हा ब्रश तोंडात नाही, पुन्हा 5-6 वर्षाची तपश्चर्या. मग त्यानं स्वतःची जीभ फिरून टाकली आणि त्याला रंग भरले. रशियामध्ये सार्वजनिक ठिकाणी, अनेक ठिकाणी एकेनानं चित्र काढले. त्याला दोन्ही हात. त्याला लक्षात आलं होतं की त्याच्यामध्ये ती बुद्धिमत्ता. माझ्या ऐवजाला विनंती आहे की मी जे आता बुद्धिमत्तेचं वर्णन करतो की तुमचं लेकरू नेमकं कोणत्या बुद्धिमत्तेचं आहे तपासा, तुम्हाला सापडेल. मी त्याच्या जाता जाता काही गुण आणि लक्षण आपल्याला सांगतो. ही अवकाशी बुद्धिमत्ता. पुढची बुद्धिमत्ता त्यांनी सांगितलं की संगीतीय बुद्धिमत्ता. हे टेबलवर जरी बसलं, हाताला जरी बसलं तरी तबलाच वाजवत, बोलताना सगळं मध्ये त्याला झटका येतो गाण्यातून सांगण्याचा, गाणं म्हणण्याचा. बाथरूम मध्ये गेलं तरी याचं सिंगिंग सुरूच असतं. समजून चालायचं की हे संगीतामध्ये. कार्तिकी गायकवाड किंवा अलीकडच्या ज्या आहेत आता सिंगर्स आहेत, त्यांच्या आई वडिलांना कळालं होतं की याला गायला येतं. दुर्दैवानं कार्तिकी गायकवाड आमच्या दोघांच्या पोटी जन्माला आली असतील तर आम्ही त्याला काय केलं असतं, तिला डॉक्टर केला. आम्ही तिला मोठा छापायचं मशीन केलं. आई वडील म्हणून आमची जबाबदारी कोणती असते की माझं लेकरू ज्या क्षेत्रामध्ये खूप आनंदी होणार आहे भविष्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये पाठवतो. जगाच्या बाजारामध्ये मान सन्मान आहे म्हणून आम्ही त्याला ते करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचं आयुष्य आम्ही स्वतःहून दुःखामध्ये लोटत आहोत. तो किंवा ती गाती आहे, तो किंवा ती वाजवतो आहे छान, आणि आई वडिलांना वाटत आहे की माझा मुलगा IPS व्हावा, आणि तो IPS किंवा ती IPS झाली तर जिल्ह्याचा ताण, प्रचंड ताण, 40-45 वर्षी शुगर, BP. तुमच्या म्हणण्यानुसार तो झाला IPS, पण त्याला निसर्गाने दिली होती बुद्धिमत्ता की संगीताची दिली. IPS होऊन तुमच्यासाठी त्याला सॅल्यूट पडत असतील आणि त्याला तुम्ही सुखावणार असाल तर तुमचं सुख राहिलं तुम्ही तपासा. कारण तो आणि ती त्याला निसर्गाने दिलेलं संगीत त्या क्षेत्रामध्ये तो उत्तुंगता गाठतो आहे. 5-5, 6-6, 7-7 तास रियाज करतो आहे आणि समाजासमोर आल्यानंतर तो आपल्या गाण्यानं सगळ्यांना संतुष्ट करतो आहे, आपल्या संगीतानं सगळ्यांना संतुष्ट करतो आहे. त्याच्या आयुष्यातला आनंद कोणता ठरवायला? म्हणजे आम्ही आनंद कशामध्ये ठरवतो? पॅकेज, प्रेस्टीज आणि प्रॉपर्टीमध्ये ठरवतो. आय रिपीट, आपल्याला आपली पोरं काय करायचे, किती पॅकेज मिळेल याला भविष्यामध्ये, 10वी आणि 12वीला खूप मार्क्स पडले, याला पॅकेज किती मिळेल, त्याला प्रेस्टीज किती मिळेल आणि प्रॉपर्टी किती कमवेल, म्हणजे तो सुखी होईल. तुम्ही स्वतः सुखी आहात का बघा. या सगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही थकलाय. पॅकेजसाठी, प्रेस्टीजसाठी, प्रॉपर्टीसाठी. ही लेकरं जन्माला घातल्यानंतर आता इथपर्यंत वाढवली, हे सगळ्यासाठी तुम्ही धडपडताय, धडपडणार आहे भविष्यामध्ये, आणि धडपडाल तुम्ही सुखी आहात का? असं नसतंय. निसर्गाने प्रत्येकाला जी बुद्धिमत्ता दिली त्या बुद्धिमत्तेमध्ये त्याला स्वतःचा विकास करणं म्हणजे त्याचा विकास, त्यासाठी आई बाबांचा. पुढच्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे तिला शारीरिक बुद्धिमत्ता असते. हे जाऊन आलं किंवा शाळेतल्या शिक्षकांची बरोबर नक्कल करत आहे, घरी आले की नकला भारी करत आहे, अभिनय भारी करत आहे. शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना नावं ठेवते, बरोबर नाव ठेवलेलं असतं. काही शिक्षकांना सवय असते एखादा शब्द रिपीट करायचे, आणि म्हणून आणि म्हणून आणि म्हणून.
पण त्याला म्हणून सर, म्हणून मॅडम असं त्याला नाव ठेवलेली असतं. अभिनयामध्ये तो उत्कृष्ट असतो, खेळामध्ये तो उत्कृष्ट असतो. शारीरिक बुद्धिमत्ता असेल तर तो त्याच्या खेळामध्ये गुंतवलेला का, त्या क्षेत्रामध्ये त्याला भविष्यामध्ये आपल्या प्रेरणा देणं अपेक्षित असतं. पुढच्या प्रकारची बुद्धिमत्ता आहे की जिला नैसर्गिक बुद्धिमत्ता असते. याला निसर्ग खूप आवडतो. फुलपाखरं, पशु पक्षी, निसर्गाविषयी याच्या मनामध्ये खूप प्रेम असतं. त्याला त्या क्षेत्रामध्ये जायचं. पुढची बुद्धिमत्ता सांगितली की आंतरवैयक्तिक समायोजन बुद्धिमत्ता. हे इथं आले ना, 165 लेकर आहेत. असं याच्यात एखादं लेकर असेल 165 5 दिवसात तिथं दोस्त झाले, सगळे मैत्र झाले, सगळ्या दिदी दादा मैत्र झाले. अगदी जे स्वयंपाक करते ते सगळे त्याचे दोस्त झाले. उठल्यापासून झोपेपर्यंत याचं कम्युनिकेशन चालू, दुसरं काहीच नाही. प्रत्येकाबरोबर याची दोस्ती झाली. त्यानं 20 वर्षानंतर लोकसभेला उभं राहिलं, कारण तो त्याचा स्वभाव. साने गुरुजींच्या आईने विचारलं, साने गुरुजींनी आईला विचारलं की आई कोण हो? साने गुरुजींच्या आईने नाही सांगितलं तू नोटा छापायची मशीन होतो, पेट पॅकेज, प्रेस्टिज आणि प्रॉपर्टी मध्ये जा. साने गुरुजींच्या आईने श्यामला असं सांगितलं की श्याम तू कोण शिपाई झालास तरी सांगितलं, पण तो सगळ्यांचा आवडता होणं म्हणजे उत्कृष्ट समायोजन. बघा हे लेकरू आई एखाद्या वेळेस निराश असली ना की चटकन येतंय, आईचा हात घेतंय, हातात घेते. आई का नाराज आहे? वडिलांना सुद्धा विचारते बाबा का नाराज आहे? ते त्याचं समायोजन स्किल आहे. म्हणजे निसर्गाने त्याच्यामध्ये ते दिलंय. दुसऱ्याचं दुःख चेहऱ्यावरून, आवाजावरून ओळखण्याची क्षमता त्याच्यामध्ये दिली. अशी समायोजन असणारी लेख. बऱ्याच वेळेला मी सांगतोय सगळे गुण खूप प्रेमामुळे आपल्या लेकरात सगळेच गुण आहेत असे वाटतील, पण ते तसं नसतंय. फक्त आपल्याला पुढच्या वर्षाची बुद्धिमत्ता आहे ना परफेक्ट बुद्धिमत्ता असते. ही पोरं अभ्यास करताना 4 स्केच पेन घेऊन बसते. हिरवा स्केच पेन, पिवळा स्केच पेन, निळा स्केच पेन. मग ती नोट्स काढतात. उजव्या बाजूला नोट्स काय थेंब त्याच्या नोट्स परफेक्ट असतात. म्हणजे सगळ्या गोष्टी याच्या परफेक्ट असतात. त्याचं दप्तर सुद्धा टेबलवर व्यवस्थित ठेवलेलं असतं. लिहून झालं की तो घेतल्या ठेवत असतो. दिस इज परफेक्ट. पण याच्यावरती थोडासा प्रॉब्लेम असतो. भविष्यामध्ये प्रत्येक गोष्टी त्यांना परफेक्शन हवं असतं आणि ते नाही झालं तरी दुःखी होतं. पण त्यांना थोडंसं सैल करावं लागतं पालकत्वाला. मी हे आपल्याला मुलांच्या विषयी सांगितलं. या आतापर्यंत सांगितलेल्या गोष्टीला मी असं म्हणेन की आपलं मूल ओळखा की त्याच्यामध्ये कोणती क्षमता निसर्गाने दिलेली आहे, बुद्धिमत्ता दिलेली आहे. आणि त्या बुद्धिमत्तेमध्ये त्या लेकराला तुम्ही वाढवण्यासाठी सहकार्य करा, त्याच्यामध्ये विकास करण्यासाठी सहकार्य करा. हा पालकत्वाचा एक सूत्र आहे. आता काही आईबापांची व्यक्तिमत्व मी आपल्याशी शेअर करतो. जाता हुकुमशहा पालक नावाचा पालक. मग तो पण असू शकते, ती पण असू शकते. घरात कोणाचं चालतं तुमचं तुम्ही बघा, मी काय सांगणार नाही. घरात अंतिम शब्द कोणाचा? म्हणजे बऱ्याच व्याख्यानामध्ये त्याचा उल्लेख केला की नवरा बायकोच्या नात्यामध्ये काही नाती असतात, काही मेडफार इनसेल्फ असतात, ती त्याच्यासाठी जाते. काही जोडप्यामध्ये मेडफार घरसेल्फ असतात, काही जोडप्यामध्ये मेडफार इच अदर असतात आणि काही जोडप्यामध्ये मॅडफार इच अदर. मग त्याच्यामध्ये हुकुमशा प्रकारचा पालक कोण आहे तपासा. या घरामध्ये मुलांशी संवाद नाहीये होत. संवाद संपलेला असतो, कारण तो किंवा ती म्हणेल ते अंतिम माझंच खरं, माझ्याशिवाय घरात माझं चालणार नाही. जे एकमेकांकडे बघतायत आता आई बाबा लक्षात येईल, ते एकमेकाला डोळ्यानंच सांगतायत कोण आहे बघ. हुकुमशहा पालक दुर्दैवाने संवाद नाही. फक्त आपल्याला आठवत असेल की 5-6 महिन्यापूर्वी पुण्यामध्ये एका लेकराला घरातच सूत्र चालू. मुलगा घाबरला आई बाबांना सांगायला, बाबांना कारण हुकुमशा प्रकारचा पालक. आणि 2 महिन्यामध्ये ते लेकरू रेबीज होऊन आपल्या वडिलांच्याच पाठीवर सांगतो. हुकुमशा म्हणजे त्याच्यामध्ये संवाद नसतो. दुसऱ्या प्रकारचा पालक भित्रे पालक.
काय घाबरत असते, काय जाऊन पोरगं बाहेर करेल का? नकार देत नाही आपल्या लेकराला, नकार सहन करण्याची क्षमता नसते. वाढत राहतं, एकदाही नका, 6 जरी रडलं तरी त्याचा हट्ट पुरवला जातो. मग 16व्या वर्षी हे बाळ एखाद्या मुलीला प्रपोज करत, ती मुलगी नाही म्हणते, मग हा तिचा खून करू. अमृता देशपांडे, जानकी कुपे, रिंकू पाटील, 16 वर्षाची मुली रस्त्यावर, तो हा गैरमा नाक आहे, तो है मेरी सनम. नकार सहन करण्याची क्षमता, त्याला नकार देता आला पाहिजे, खूप सौजन्यानं देतात. म्हणजे वळण लावताना असं कसं म्हटलं पाहिजे त्याची एक गोष्ट त्याच्याविषयी पुढे थोडंसं बोलेल. तिसऱ्या प्रकारचा पालक निग्लेक्टेड, दुर्लक्षित पालक. तुझं तू जग, माझं मी जग. तू माझ्या आयुष्यात दखल घेऊ नकोस, मी तुझ्या आयुष्यात दखल घेत नाही. तुला पैसे देतो मी, ATM सेंटर, तुला काय पाहिजे घे, तुला साहित्य घे, तुला पैसे घे, तुझं तुझं. भावनिक इन्व्हॉल्वमेंट नसते त्या लेकराच्या. बस जन्माला घरामध्ये राहतात म्हणून ते राहतात. दुर्लक्षित पालक. पुढच्या प्रकारचा पालक आहे, त्याचं नाव आहे रूढीवादी पालक. ते कायम भूतकाळात असते. आमच्या काळात नव्हतं, कुठं होता मोबाईल आमच्या काळात, आता तुमच्या काळात आलाय, आम्ही कधी वापरला का, तुम्हाला कसं काय लागतो. आता मोबाईलच्या बाबतीमध्ये असं सांगितलं की 17 वर्षापर्यंत मुलांना मोबाईल देऊ नका. मोमेंट सुरू झाले जगभरामध्ये, नो स्क्रीन टिल 17 इयर्स. जगभरामध्ये मोमेंट सुरू झाले. किती कठीण काम करतो. म्हणजे मी आता म्हटलं की रूढीवादी पालक. आमच्या काळात आंबे पाटीनं खात होतो, आता तुम्हाला फक्त म्हणजे काय एवढ्या स्लाइसेस मिळत आहेत. आम्ही विटीदांड खेळत होतो. कायम भूतकाळात करणार. रिटायर झाल्यानंतर माणसं जशी जगतात ना, 1952 साली मी तिथे होतो, 1954 साली मी तिथे होतो, मग ती घेत असेल झालेली, ती घेत असेल झालेली, असं जे असतं ते रूढीवादी पालक, कायम भूतकाळात. आणि उत्कृष्ट पालक त्याला म्हणायचो सुजान पालक. भावनिक इन्व्हॉल्वमेंट असतं, मनापासून ते नात्यामध्ये एकमेकाच्या गुंतलेले असतात, खूप इन्व्हॉल्वमेंट असतं. सगळे निर्णय एकत्रितपणे घरामध्ये घेतले जातात. म्हणजे 10वीला दिदी आली आणि 8वीला किंवा 7वीला जर दादा असेल तर एकत्र बसलं जातं आणि आई वडील त्याला सांगतात आता 10वीला दिदी आहे, आपल्याला टीव्ही 1 वर्ष पूर्ण बंद करून वर टाकायचा आहे, दिदीसाठी करशील का? दिस इज सुजान पालक. म्हणजे घरातले सगळे निर्णय भावनिक इन्व्हॉल्वमेंट घेतले जातात. तिसरी गोष्ट, जाता जाता पेरेंट या शब्दाचा मी लॉंग फॉर्म आपल्याशी सांगतो. पे फॉर प्रिपेअरनेस असं म्हणतात. म्हणजे बाळ जन्माला घालायच्या अगोदर आमच्या मेंदूमध्ये आम्ही ठरवलं होतं का, किंवा आम्ही विचार केला होता की माझं बाळ कोण असणार आहे. जसं की भुवनेश्वरी देवी विवेकानंदांची आई आहे, त्यांनी असं ठरवलं होतं की माझ्या पोटी जन्माला येणारं बाळ हा शिवच असेल, शिवाचा अवतार असेल. काशी विश्वनाथाला 2 वर्ष सलग बेलपत्र अर्पण करायला सांगितलं आणि विश्वनाथाला विनंती केली, प्रार्थना केली होती भुवनेश्वरी देवीनी, हे शिवा, हे विश्वनाथा, तूच पोटी जन्माला येईल, तुझा गण बोल नको पाठवू, तूच आहे प्रत्यक्ष प्रिपेअरनेस. जेवढे जेवढे महापुरुष आम्ही आमच्या लेकराच्या बाबतीमध्ये प्रिपेअर्ड आहोत. कोण करायचं माझं बाळ? एक सर्वसामान्य, म्हणजे येतंय, जगतंय, मरतंय, सोमवारी जन्माला येणार, मंगळवारी मोठं होणार, बुधवारी लग्न होणार त्याचं, गुरुवारी त्याला पोरं होणार, शुक्रवारी ते आजारी पडणार, शनिवारी लईच आजारी पडणार. जसं की त्याला स्वतःच्या आयुष्यामध्ये त्याचं ध्येय आहे. पी फॉर प्रिपेअरनेस, ए फॉर अवेअरनेस. मगाशी अवेअरनेसच्या बाबतीत मुलाला ओळख टाका. आर फॉर रोल मॉडेल्स. हे सूत्र खूप सुंदर, मला खूप आवडतं. तुमचं बाळ वयामध्ये आलं, लग्नाचं झालं आणि मुलाला विचारलं की तुला बायको कशी आहे, तर त्यानं उत्तर द्यायला हवं की मला बायको माझ्या आईसारखी. कारण तो जन्मापासून बघतो आहे की त्याची आई त्यांच्या संसारामध्ये किती धडपडते आहे. सगळं कुटुंब उठायच्या अगोदर उठते आहे, कुटुंब झोपल्यानंतर झोपते आहे. संसारामध्ये रुजलेला गाडा बाहेर काढण्यासाठी जीवापाड कष्ट करते. आणि मुलीला जर विचारलं की तुझा रोल मॉडेल, तुला कसा नवरा हवा, तर तिनं सांगायला हवं माझ्या वडिलांच्या सारखा. म्हणजे आपण पेरेंटिंग मध्ये उत्कृष्टरित्या जर फिट होत असो तर आमचा रोल मॉडेल तो असेल. आमचा तो रोल मॉडेल आम्हाला काढलेला असेल. पेरेंट ही फॉर एम्पॅथी.
म्हणजे तो मगाशी सहानुभूती आहे का त्याला. आणि टी फॉर ट्रस्ट. आई वडिलांच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठी गोष्ट कोणती असेल? विश्वास. माझ्या पडत्या काळात माझे आई वडील माझ्या सोबत असणार. मी घसरलो जगाच्या बाजारामध्ये, मी चुकलो, तर मला सावरायला माझे आई वडील माझ्या सोबत असतील. आई बाबांना तुम्ही आजूबाजूला बघताय, बऱ्याच वेळेला लेकरं संवाद साधायचा प्रयत्न करत असतात, आम्ही त्यांना प्रतिसाद नाही देत. मग ते आपल्या विंडोज बाहेर शोधतात जगाच्या बाजारात. सगळ्यात उत्कृष्ट पालकत्व कोणतं? की तुमची मुलं तुमच्याशी मित्र होऊन प्रत्येक गोष्ट तुमच्याशी शेअर करताय. मी लव शब्दाचा अर्थ आपल्याशी शेअर करतो. अट्रॅक्शन, अफेक्शन, शेअर, केअर अँड लव या प्रेमाच्या 5 गोष्टी सांगितल्या. अट्रॅक्शन, अफेक्शन 11वी-12वीला ते लेकरांच्या मध्ये असतात. शेअर, केअर अँड लव आपण सगळ्या नात्यामध्ये हे 3 गुण जर आपण तपासले. शेअर, मला माझ्या आयुष्यामध्ये एखादी सुखद किंवा दुःखद घटना घडली तर मला पहिल्यांदा कोणाशी शेअर करावीशी वाटते? ती माझी प्रिय व्यक्ती आहे, ती माझी मित्र आहे. आपल्या लेकरांच्या बाबतीमध्ये त्याच्या आयुष्यामध्ये कुठलीही सुखद किंवा दुःखद छोटीशी जरी घटना घडली तरी ती तुमच्याशी शेअर करू शकतात का? इतकं मित्रत्वाचं आणि प्रेमाचं नातं तुमचं आहे. शेअर. केअर, तुमच्या जराशाही घरातल्या कुठल्याही नात्यामध्ये जराशी ही शारीरिक आणि मानसिक दुखापत झाली तर सावरण्यासाठी तुम्ही आणि तुमची लेकरं एकमेकांसाठी धावता का? केअर करता का? काळजी करता का? आणि लव या शब्दाचा अर्थ आहे की तुमच्यासाठी काय पाहिजे, म्हणजे अत्यंतिक त्याग त्या नात्यासाठी आपण करू शकतो. ज्या गोष्टी आपण त्या ट्रस्टमध्ये, ट्रस्ट या शब्दाचा अर्थ माझं आवडतं उदाहरण आपल्याशी शेअर करतो. आपण कधी डोंबाऱ्याचा खेळ बघितला असेल तर त्या डोंबाऱ्याच्या खेळामध्ये 2 बाजूला 2 बांबू असतात, मध्ये तार असतात. त्या तारेवरून एक 7, 8, 10 वर्षाची मुलगी हातामध्ये बांबू घेऊन त्या तारेच्या वरून कसरत करत या बाजूला जात असते. बिनधास्त तिच्या हातात बांबू असतो. आता कधी तुम्ही हा खेळ बघितला तर थांबा रस्त्यामध्ये, बघा, मनापासून बघा, आपल्या लक्षात येईल की ती चिमुरडी त्या बांबू त्या तारेवरून चालत असताना ती ज्या वेळेला चालते ना त्यावेळी तिचा बाप खाली ढोल वाजवत असतो. बापाने एक पाऊल टाकलं की पोरीचं एक पाऊल पडतं. का माहितीये? त्या पोरीला माहित असतं या तारेवरून कसरत करत असताना मी पुढे चालत असताना माझा पाय घसरून मी खाली पडले तर माझा बाप खाली आहे, तो ढोल वाजतोय त्याचा. तारेवरून चालत असताना त्या लेकीला कॅच करण्यासाठी तिच्या कानामध्ये बापाच्या विश्वासाचा ढोल कायम वाजतो. तसं तुमचं माझं लेकरू जगाच्या बाजारामध्ये घसरलं होतं. का नाही घसरणार? आपणही अनेक वेळा घसरलो. मग ह्या घसरलेल्या क्षणाला आपण त्याला कॅच करायला आपल्या विश्वासाचा ढोल त्याच्या कानामध्ये घुमतो आहे. पेरेंटिंग हा शब्द त्याच्यासाठी मी शेवटचे 5-7 मुद्दे लिहून आणलेत आपल्यासाठी, ते शेअर करतो की प्रत्येक आईबाबाला आपलं मूल कसं हवं असतं. आणि एक सूत्र जाताना सांगतो, दूध, तूप, शिरा, मासा. माझ्यासोबत म्हणा, दूध, तूप, शिरा, मासा. हा, आता लक्षात ठेवा. म्हणजे हे सगळं सूत्र आहे, हा शॉर्ट फॉर्म आहे. आम्ही जसं MPSC ला अभ्यास करायचो तसा हा अभ्यास करून हे शॉर्टकट, हे सूत्र आम्ही तयार केलं. दू म्हणजे आपल्या लेकराकडे दुर्लक्ष करू नका. मुद्दा येतोय तुमच्यापर्यंत पोहोचला. द म्हणजे धमक्या देऊ नका. का एवढं गिळ नाही तर खबाडी बाहेर उभा करी, बोलणारच नाही तुझे. कुठलीही धमकी देऊ नका. म्हणजे बाळ वाढवत असताना, त्याला वळण लावत असताना शब्दाचं टोनिंग, शब्दाचं धार आणि शब्द हे योग्य तेच वापरा. दुर्दैव काय असतं, म्हणजे एक मानसशास्त्रज्ञ असं सांगतात की मुलांना वळण लावत असताना आपले आईबाप आपल्याशी जसे वागलेले असतात पूर्वी, ते तसंच आपल्या डोक्यात असतं. आणि आपण ज्या वेळेला आईबाप होतो त्यावेळेला तीच सूत्र आपल्या डोक्यात येतात वळण लावण्यासाठी. कारण आपल्या आईवडिलांनी आपल्याला निबार मारलंय, आपल्याला खूप रागवलं, हातात असेल ते फेकून मारले, म्हणजे ते त्यावेळेला चालत होतं. पण आता एकटंच बाळ आहे तर ते सूत्र नाही. बोलत असताना त्याला वळण लावत असताना शब्द आणि शब्दांचं टोनिंग, शब्दांचं टोनिंग कसं असतं? लय छान आहे, लय छान आहे, लय छान आहे. लय छान आहे एकच शब्द आहे, त्याचं टोनिंग नीट वापरा असं ते म्हणतात. धमक्या देऊ नका, तिसरं तुलना करू नका.
10वीचा रिझल्ट तुमचा बाळ्या आला, त्याला 95% आले. त्याला बाळ्या आले त्याचं कौतुक करायला पाहिजे. त्याला काय विचारतात, पलीकडच्या बाळ्याला किती मार्क पडले? पलीकडच्या बाळ्याला 97% पडलेले असते तर तुमचं आनंद तुमचा राहतो का? तुमच्या बाळ्याच्या 95%चा आनंद तुम्हाला होतो का? कारण सगळ्या जन्मापासून आम्ही तुलना करतो. तेरी साडी से मेरी साडी सफेद थे, तुझ्या साडीपेक्षा घर की बडे शान पडोसी की जले शान. आमच्या सगळ्या जाहिराती सुद्धा तुलनेवरच आहे. त्यामुळे आमचं जगणं सुद्धा आमच्या लेकरांच्या बाबतीमध्ये तसं असतं. पण म्हणजे परस्पर निर्णय घेऊ नका. त्याला 10वी 12वी नंतर नाही ना करायचं. किशोर कुमार असं म्हणतात की मला नव्हतं जायचं सायन्सला, माझ्या आईवडिलांनी सायन्सला. श्रीराम लागू म्हणतात की मला नव्हतं मेडिकलला जायचं, माझ्या आईवडिलांनी मेडिकलला जायचं. मी डॉक्टर झालो, ENT सर्जन झालो, पण माझं नाही मन रमलं. त्याला त्याच्या बाबतीत परस्पर निर्णय नका घेऊ. त्याला विचारात घेऊन त्याचे निर्णय घ्यायचे. पुढची गोष्ट त्याला सांगितली की शी म्हणजे शिक्के मारू नका. तू असाच आहे, सुधारणार नाहीस का? कितीही तुला तुपात तळलं, गुळात घोळलं तरी तू असाच. शिक्के मारू नका. बघा तुम्ही कुठले मारता असं संध्याकाळी लिहून का. रा म्हणजे रागावू नका. खूप सुंदर सूत्र आहे. म्हणजे मी सुद्धा प्रतिभा शेजारी आहे, मला बरेच दुःख होतं की मी 2 वेळेला माझ्या लेकरांच्या माझ्या पोरीवर पण. आणि एक दिवशी रात्री 1 वाजता मी माझ्या मुलाशी, तो मोबाईलवर होता 1 वाजता, ऑनलाईन दिसला म्हणून मी खूप रागावलो. मला अजूनही असं तडफडतो. बाप म्हणून मला कधी मी आठवलं मला तर मी अजून तडफडतो. कारण रागावू नका असं मानसशास्त्र नाही. कारण जी जखम होते ना ती लेकरांच्या मनात, आपल्या प्रिय व्यक्तीनं आपल्यावर शब्दानं केलेली जखम ते लेकरू शेवटपर्यंत लक्षात ठेवतात. रागावताना टोन. आणखीन एक शिक्षा घेऊ नका असं म्हणतात, मौन नका पाडू त्या बाळाशी. बोलायचं बंद नका करू. 2, 4, 6 तास नाही, 1 सेकंद त्याच्याशी बोलायचं बंद करू. दार लावून त्याला दाराच्या बाहेर उभं करून दार आतून लावून घेऊ नका. तिथं जगातली सगळ्यात सुरक्षित भावना आहे. ते कधी सुरक्षित नाही होणार. त्याच्या आयुष्यामध्ये ते ध्येय नाही गाठू शकणार. असं ते रागावू नका. कारण ती लेकरं त्यांनी आपल्याला इतकं दिलेलं असतं, म्हणजे त्याचा क्षण त्यांच्या आयुष्यातला त्या लेकरांनी इतकं सुख आणि इतकं आनंद दिलेलं असतं. रागावू नका. दूध तूप शिरा मारू नका. सा म्हणजे सारख्या सूचना करू नका. इथं बसू नको, तिथं बसू नको, पुरीच्या जातीनं हसू नको, मोठ्यानं बोलू नको. सारख्या सूचना करू नका. हे पालकत्वाचं एक सूत्र आहे. आणि समारोहावर फक्त एक 7 मुद्दे मी काढून आणले, 9 मुद्दे. पालकांच्या मुलांच्या बाबत तुमच्या सगळ्यांच्या, माझ्यासहित सगळ्या पालकांच्या अपेक्षा काय असतात? आपल्या मुलांनी त्यांच्या जीवनाचं शिल्पकार स्वतः व्हावं. आपल्या बाळाला पहिले परावलंबी नसावं. त्याने स्वतःचे निर्णय त्याने स्वतः घ्यावे. म्हणजे 15-16 वर्षानंतर 13 to 19 हे वय तर टीन एज असं म्हटलं जातं. सगळ्यात विलक्षण म्हणजे वय आहे. ह्या वयाची पोरं आईवडिलांशी बंड करतात. एक टीन एजर नावाचं एक पुस्तक आहे शिक्षकांच्यासाठी, आईबापांच्यासाठी खूप मोठं पुस्तक. 13व्या वर्षी तिची स्त्री होते, त्याचा पुरुष होतो. हार्मोन सिक्रेट होत राहते आणि त्यावेळेला त्याच्या वर्तनामध्ये प्रचंड बदल होत असतो. आणि नेमक्या याच वयामध्ये त्या लेकराला स्वतःचं ध्येय ठरवायचं असतं. पण त्यावेळेला आई-वडील म्हणून त्याच्या त्या भावनांशी आपल्याला कसं तारतम्य सुसंगती साधता येईल बघावं असतं. कारण बघा आपल्याला अनुभव असेल की आपली मुलं या 13 ते 16, 17, 19 वयामध्ये बटफर असतात. कधी इतकं प्रेम करतात की वाटतं की अरे तेवढं प्रेम करतोय, मरतोय का काय प्रेमात होतं म्हणून. आणि एखाद्या वेळेला इतकी तिरस्कार करतात की आपल्याच मोठी जन्माला आली काय सांगतात. पण तो त्यांच्या शरीरामध्ये होत असलेल्या बदलामध्ये नसतो. याच वयामध्ये त्यांना नेमकं स्वतःच्या जीवनाचं शिल्पकार होण्यासाठी आपण आपल्या प्रतिसादातून जे देऊ त्याला ते करू शकतो. त्याचं व्यक्तिमत्व स्वयंप्रेरित असावं, स्वावलंबी असावं आणि स्वयंप्रकाशित असावं. इथं आल्यानंतर संध्याकाळी आमचे दादा दादींनी या पोरांना चांदणीची घडी घालायला शिकवली असेल. ते काय असेल त्याचं साहित्य, शिस्त. माझे एक मित्र व्याख्याते आहेत आणि ते 10वीच्या मुलाला आहे त्या मुलाच्या घरामध्ये एक दिवशी मुक्काम आला होता.
आता 10वीचा मुलगा किंवा मुलगी, 12वीची मुलगा किंवा मुलगी, घराचं वातावरण किती तणावाचं असतं. कारण 9वी आणि 11वी पासूनच यांनी गाजावाजा सुरू केलेला असतं. आमचा कार्टा, आमची कारटी पुढच्या वर्षी 10वीला आहे, 12वीला आहे. म्हणजे त्याने अगोदरच सगळ्या पैपावण्याला सांगून ठेवलेलं असेल आमच्या घरी पुढच्या वर्षी कुणी यायचं नाही, कुणी जायचं. अशा त्या घरामध्ये आमचा मित्र मुक्कामाला. मुलगा क्लास सकाळी 6ला फिजिक्स, 7ला केमिस्ट्री, 8ला बायोलॉजी आणि पुन्हा शाळेत. दिवसभर झाले की संध्याकाळी मॅथमॅटिक्स. सारखा विनेचा झटकार घरामध्ये. 10वी आणि 12वी किती तणावात पोरं असतात आपण बघितलं असेल. यावर्षी 12वीच्या 600 पोरांनी आत्महत्या केली निकालाच्या आदल्या दिवशी. का? आईबापाचाच तणाव ना, तुला हे व्हायचं आहे, तुला हे व्हायचं. मुलगा 6ला आला, 6चा क्लास करून आला 7 वाजता. त्याची आई म्हटली, दादा चादरीची घडी नीट नाहीये, चादरीची घडी घालून आणि मगच क्लासला जा. मुलगा म्हटला, आई 10वीला आहे ना, तुझं म्हणते ना करिअर करायचं असतं. आई म्हणजे करिअर जळू दे, चादरीची घडी निघाली. बाळानं कशी तरी चादरीची घडी घातली. ते 7च्या क्लासला निघून गेलं. परत आल्यानंतर आई पुन्हा म्हटली, दादा चादरीची घडी नीट नाहीये, चादरीची घडी निघली. तो म्हटला, आई 10वीला आहे, तुला माहिती आहे की नाही? मला सगळं माहिती आहे, चादरीची घडी निघली. बाळाला आई क्लास चुकला तर चुकू दे म्हणजे चादरीची घडी नीट घातली. तो निघून गेला. तत्काळ माझ्या मित्राने त्या ताईला विचारलं की ताई असं का वागलं तुम्ही, चादरीच्या घडीविषयी तुम्ही इतका अट्टहास का केला? त्या आईने दिलेलं उत्तर एकच होतं की सकाळी उठल्यानंतर ज्याच्या चादरीची घडी नीट त्याच्या आयुष्याची घडी नीट. त्याच्यामध्ये आपल्या घरातली एकुलती एक पोरं पॅन्ट जिथं काढतात तिथंच टाकलेली असतात. तशाच पोझिशन की आईनंच उचलावी, की आईनंच धुवावी, आईनंच सगळं करावं. मी हे सूत्र आपल्याशी सांगितलंय. शिबिर कशासाठी असतं की तुम्ही जवळ नसताना इथे करून घेतलं जातं ते शिबिर होते. आमच्या एका शिबिरामध्ये आम्ही शाकाहार करा म्हणून सांगितलं. ठीक आहे ना, जे आले होते त्यांनी सांगितलं. पहिलाच रविवार होता. वडील काळी पिशवी घेऊन गेले नेहमीप्रमाणे. ज्या लाईनला उभं राहायचं असतं रविवारी काळी पिशवीचे बरेच जण असतील. कोल्हापुरात सगळे कले दे, हर्रा दे, टर्किश तावेचे तुकडे दे, उंगळ्या दे, कुटकुड्या दे. त्या दिवशी ते घर आल्यानंतर ते शिबिरात आलेलं पोरगं 8 दिवस सुद्धा झाले नाही. ते म्हणजे नाही बाबा मी नाही मांसाहार करणार. ते म्हणजे काय नाही करणार. ते म्हणजे शिबिरात सांगितलं बाबांना शिबिरात आज खायचं. इथं शिस्त लावून जाणार लेकरांना तुम्ही तुमच्या घरी गेल्यानंतर त्यांच्याशी कसं वागणार करा. जे कृष्णमूर्तींच्या ज्या शाळा आहेत 8 महिने मुलं एकत्र असतात. 8 महिने सुट्टी नसते. 4 महिने सुट्टी असते. त्याच्या अगोदर आई वडिलांचं शिबिर घेतलं जातं 10 दिवसाचं. कशासाठी? 8 महिन्यामध्ये तुमची लेकरं आम्ही तयार केले. घरी गेल्या त्यांना बाद करू नका. तुमच्या प्रमाणात वाद तर ती बाद होती. पुढचं सूत्र त्यांनी सांगितलं की जीवनाचा अर्थ त्याला कळाला आणि त्याच्या सामर्थ्याला सतत आव्हान मिळालं. त्याला जीवनाचा अर्थ कळाला. मला जगायचं हॅपीनेस इज द अल्टिमेट गोल ऑफ लाईफ असं म्हणतात. आनंदासाठी तुम्ही आम्ही सगळेजण धडपड आहोत आणि त्याला खरा आनंद काय त्याच्यासाठी त्याला त्याच्या आयुष्याचा आनंद काढावा. जीवनातला प्रत्येक दिवस त्याला अद्भुत आणि मौल्यवान वाटायला पाहिजे. म्हणजे सुबह हो गई, शाम हो गई और जिंदगी तबाह हो गई असं. सकाळ झाली आणि संध्याकाळ झाली आणि जिंदगी संपली. सकाळी उठला आणि संध्याकाळी. म्हणजे आमचं जे नीरस सांगितलं असतं ना, सुभाषचंद्र बोस असं म्हणतात की जो दिवस तुमच्या आयुष्यामध्ये मिळमिळीत गेला तर तुम्ही जगलाच नाही समजा. तशी तुमची माझी लेकरं जगाच्या बाजारामध्ये प्रत्येक दिवस आव्हानानं जगली तर तो त्यांचं आयुष्य जगलं असतं. जीवन मूल्याविषयी त्याच्याकडे आत्मविश्वास आहे. निसर्ग आणि मानव धर्म याविषयी त्याच्या मनामध्ये नितांत आदरभाव होता. जीवनातील अवघड प्रसंगांना त्याने शांत आणि धैर्याने सामोरं जावं. शरणेनं मान खाली घालावी अशी वेळ त्याच्या आयुष्यामध्ये कधीच येऊ नये. म्हणजे त्याला इतकं ताकदीच कुठल्याही गोष्टीबद्दल भविष्यामध्ये त्याला लाज वाटावी असं त्याच्याकडून वर्तन घडू नये. आणि म्हणून माझी जबाबदारी उदात्त आणि उदात्त ध्येयावर उगाच भर देऊन जीवनातील दररोजचा आनंद त्यानं गमावू नये अशी त्याची जीवन पद्धती असते. बालकत्वाविषयी मी काही गोष्टी आपल्याशी शेअर केल्या. आपल्याला आपली लेकरं
त्या पद्धतीनं वाढवता आली, सामान्य वाढवता आली, अष्टावधानी म्हणून वाढवता आली, तर ते योग्यच आहे. इथं आपली 5 दिवस मुलं ठेवली. आमच्या देवी दादांनी त्यांच्यावर खूप काम करण्याचा प्रयत्न केला, आनंद देण्याचा प्रयत्न केला. आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. मुलं जी आत्ता सांगितली, मग आता सूत्र कुठलं सांगितलं लक्षात आलं, दूध शिरा मासा. आता मला नातू झाला, 5 दिवस पोरगी माझ्याकडे होती, ते जावयाला मला करून द्यायचं होतं. हे दूध तूप शिरा मासा ते ठेवायचंच होतं, कारण त्यांना रोज दोघांना वाढवायचं आहे ना, त्यांच्यासाठी हे समोर असलं पाहिजे. बाळ वाढवताना चक्कर हे सूत्र लक्षात आलं, दूध तूप शिरा मासा. दुर्लक्ष करू नका, धमकी घेऊ नका, तुलना करू नका, परस्पर निर्णय घेऊ नका, त्याला शिक्षा करू नका, रागावू नका, मारू नका आणि सारख्या सूचना करू नका. हे तयार करा घरात किंवा लेकराला सांगा, कारण ते बरोबर करत आहे, कारण त्याला गरज आहे. तुम्ही त्याच्याशी कसं वागता म्हणून ते तुम्हाला करून देईल. तुमच्या बेडरूम मध्ये लावून टाका आणि अशा प्रकारे आपण आपल्या